मुलीचा बाप असाल, सुंदर मुलगी असाल आणि महिलांचा आदर करत असाल तर हे ऐकायची हिम्मत आहे का? अनावी लागेल हिम्मत, कारण की तुम्हीच यांना निवडून दिले. ऐका नीट. रेप की थ्योरी ये है कि कोई भी कैसी भी दिमाग का आदमी रस्ते में जा रहा है, उसे खूबसूरत अगर लड़की दिखी, सुंदर, अति सुंदर, तो उसका ब्रेन है वो इधर वो विचलित हो सकता है, तो रेप हो सकता है. आदिवासी में कौन सी अति सुंदर स्त्री है? एससी की कौन सी अति सुंदर स्त्री है? मोस्ट ओबीसी में ऐसी स्त्रियां सुंदरियां हैं. क्यों होता है बलात्कार? उनके धर्म ग्रंथों में इस तरह की निर्देश दिए गए, हिंदू धर्म ग्रंथों में. हाँ, उनके ग्रंथों में. अब हिंदू है कि नहीं है, मैं उनके ऊपर मुझे. हा भिकारचोट आहे. मध्य प्रदेश मधील आमदार फूलसिंग बरैया काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतो. अरे दलिंदरा, तुला पण 2 सुंदर मुली आहेत रे भिकारचोटा. तुझ्या त्या 2 मुलींकडे बघून जर कुणाचं मन भरलं आणि त्यांच्यावर बलात्कार झाला तर तू असंच बोलणार का? म्हणे एससी आणि एसटी मधील महिलांसोबत जास्त दुष्कर्म होतात, कारण त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तसं लिहिलंय. आणि ह्या नीच मानसिकतेला आपण एक भारतीय म्हणून निवडून देतोय. या दलिंदरांना आपण त्या खुर्चीवरती बसवतोय आणि त्यांची हिंमत वाढते. आणि या दुर्भाग्याची गोष्ट काय माहितीये? हा दलिंदर बोलला आणि तिथं उपस्थित असणाऱ्या सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्या वाजवणाऱ्या भिकारचोट दलिंदरांना पोरी नसतील का? तुम्हाला आहेत मुली? तुमच्या मुलीबद्दल हे असं वक्तव्य केल्यानंतर तुम्ही फक्त मेणबत्ती उचलूनच फिरणार का? कारण भारतामध्ये तीच परंपरा आहे. अन्याय झाला, अत्याचार झाला किंवा कोणता असा भिकारचोट बोलून गेला तर फक्त विरोध होतो, मेणबत्ती उचलली जाते आणि त्यानंतर तो विरोध मावळतो आणि परत बलात्कार होतात, परत रेप होतात, परत अन्याय होतात. ए दलिंदर फुलसिंग काहीतरी आहे तू बरैया, भिकारचोटा, काँग्रेसच्या दलिंदरा, सडलेल्या बलात्कारी मानसिकतेतून जन्मलेल्या सडलेल्या किड्या. 2 वर्षाच्या लेकरामध्ये कोणती सुंदरता असते रे? आणि 80 वर्षाच्या महिलेमध्ये कोणती सुंदरता असते रे? त्यांच्यावर बी अन्याय होतात ना. अरे वेळ आली आहे आता, मेणबत्ती उचलून जमणार नाही तर या भिकारचोट दलिंदर मानसिकतेच्या नेत्यांना चौकामध्ये उघड करून कशाचे फटके द्यायचे ते तुम्ही ठरवा, पण मेणबत्ती उचलायचं बंद करा आता. या असल्या नीच फुलसिंग बरैयाला ठेचायची वेळ आली, कारण हे असल्या भिकारचोट नेत्यांमुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढते आणि अत्याचार होत आहेत. यांना आता ठेचावंच लागेल.